राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता। मतदार यादीतील घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल, तर भाजपच्या फसव्या घोषणांना बळी न पडण्याचंही केलं आवाहन। सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची पार पडली गुप्त बैठक। बैठकीनंतर सांगलीत महाविकास आघाडीमध्ये एकत्र निवडणुकीला लढण्याचा जयंत पाटलांकडून निर्णय जाहीर। पुण्यातील मुंडवा जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी बावधन पोलीस करणार। मुद्रांक निरीक्षक रवींद्र तारू यांची आणि दिग्विजय पाटील यांची समोरासमोर चौकशी। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 एकरचं सेंट्रल पार्क उभारणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ। गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडमध्ये यंदाची चित्ररथाची थीम गणेशोत्सव। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। अनंत गर्जेला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। तपासात संदिग्धता आढळल्यानं कोठडीमध्ये वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।